SC आणि ST बांधव असाल तर तुम्हाला शासनातर्फे मित्रांनो 4 एकर जमीन बिलकुल निशुल्क म्हणजेच मोफत मिळते। त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही मोहन मुंडे प्रहार या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एक सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर नक्की करावं। अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राइब करणं खूप महत्त्वाचं आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। 11 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR आलेला आहे आणि या GR मध्ये SC व ST बांधवांसाठी 4 एकर जमीन मोफत कशी मिळते त्या संदर्भात आपण आता सुरुवात करतोय बोलायला। तर मित्रांनो, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना ही योजना जुनी आहे, परंतु याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले 2026 मध्ये। आता याच्यासाठी बजेट किती आहे ते तुम्हाला सांगतोय। अर्थसंकल्प निधी याच्यामध्ये 100 कोटी रुपये हा सध्याला पडून आहे। त्यानंतर 23 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार वितरित निधी झालेला म्हणजे 20,000 कोटी रुपये हा वितरित झालेला आहे आणि सध्याला मान्यता देण्यात आलेला निधी म्हणजेच तो 100 कोटी वेगळा आणि पुन्हा 20 कोटी रुपये एवढा निधी पडून आहे। हा फक्त SC ST बांधवांसाठी GR आहे आणि या GR मध्ये मी जे बोलतोय ते आपण व्यवस्थित ऐकावं, व्हिडिओला स्किप न करता। जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ही जी माहिती आहे ही कळणार नाही। तर चला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा अर्ज भरायचा असेल तर हा अर्ज सुद्धा आपल्याकडे प्राप्त आहे आणि मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देतो। त्या नंबरला तुम्ही हाय जरी टाकलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली एक लिंक प्राप्त होईल। ती लिंक प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तो ग्रुप जॉईन करा आणि त्या ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे GR आणि जी PDF हा समोरचा अर्ज जो आहे हे दोन्हीही तुम्हाला आपल्या त्या ग्रुपला प्राप्त होऊन जातील। मग आपण काय करायचंय, हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला द्यायचा कुठे ते सर्वाधिक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोठं असं ऑफिस आहे। मग ते कलेक्टरच्या आजूबाजूलाच, कलेक्टर ऑफिसच्या आजूबाजूलाच शक्यतो असतं। तर तुमच्या जिल्ह्यात कुठे आहे ते तुम्ही सर्च करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हे। इथे गेल्यानंतर तुम्हाला विचारायचंय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना यासाठी जी शासनाकडून 4 एकर जमीन मोफत मिळते त्याचा फॉर्म मला भरायचा आहे। तुम्हाला ते डिपार्टमेंट दाखवण्यात येईल। ते डिपार्टमेंट दाखवण्यात आल्यानंतर हा जो फॉर्म आहे माझ्याकडे वरच्या लेवलचा हा फॉर्म भरायचा आणि या फॉर्मला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून सांगतो मित्रांनो। आपण वाटलंच तर पेन व वही घ्या किंवा व्हिडिओला स्टॉप करा आणि नंतर पेन वही घेऊन आपण हे डॉक्युमेंट लिहून घ्या आणि हे डॉक्युमेंट त्याला आपण लावून अर्ज सादर करायचा। तर चला मी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिले 1 नंबरला आपल्याला लागते जातीचा दाखला, म्हणजे तुम्ही SC आहात का ST आहात याचा दाखला तुम्हाला लागणार आहे आणि तो अनिवार्य आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याकडून, म्हणजेच तहसील डिपार्टमेंट असेल यांच्याकडून आपल्याला उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 3 नंबरला आहे भूमिहीन प्रमाणपत्र। जर तुमच्या नावानं कुठलीही जमीन नसेल तर तुम्हाला तहसील मार्फत भूमिहीन प्रमाणपत्र मिळतं। ते प्रमाणपत्र तुम्हाला अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे ते नसेल तर ते तुम्ही काढून घ्या, कारण यासाठी भूमिहीन असणं खूप आवश्यक आहे। जर तुम्ही भूमिहीन नसाल तर तुम्हाला या 4 एकर पैकी कुठलाही लाभ मिळणार नाही, म्हणजे 4 एकर बी मिळणार नाही, 2 एकरही मिळणार नाही। त्यानंतर आपल्याला लागणार आहे दारिद्र्य प्रमाणपत्र 2002च्या सर्वे अनुसार। जर आपल्याकडे असेल तर, आपल्याकडे नसेल तर आपल्याला पुढचा पर्याय संबंधित अधिकारी जे आहे ते नक्की सांगतील। आणि 5वा विशेष याच्यामध्ये असं आहे की SC ST महिला असतील आणि त्यांचा घटस्फोट झालेला असेल किंवा ती विधवा असेल तर त्यांना याच्यात प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळं विधवा महिलांनी त्यांच्या नवऱ्याचं प्रमाणपत्र लावणं खूप अनिवार्य आहे व तसेच घटस्फोटी महिला ज्या असतील त्यांनी सुद्धा त्यांचा दाखला त्याला लावणे खूप गरजेचं आहे। हे लावल्यानंतर आपण ही फाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन याच्यामध्ये दाखल करायची आहे। तिथे दाखल केल्यानंतर पुढील प्रक्रिया संबंधित सहाय्यक आयुक्त व तसेच ज्यांच्याकडे हा टेबल आहे ते पूर्ण करतील। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आलीच, महाराष्ट्रात कुठे असू द्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये असू द्या, आपण माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याला आपण मेसेज करू शकता। कॉल कोणाचाही घेतला जाणार नाही, कारण दिवसभरामध्ये एवढे कॉल येतात की तो रिसिव्ह करणं सोपं नाही, इतरही कामं असतात। त्यामुळं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि ह्या झाला पहिला भाग। याच्या संदर्भात आपण पुन्हा एकदा दुसरा भाग टाकणार आहोत, कारण व्हिडिओ जर जास्त लॉंग असेल तर कोणी बघत नाही। त्यामुळं हा व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करणार आहोत आणि याच्यामध्ये दुसरा भाग आपण टाकणार आहोत। ते दुसरा भाग जो आहे तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला एक सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे।
नाहीतर तुम्हाला दुसरा भाग बघायला शक्य होणार नाही. तर चला मित्रांनो, प्लीज आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त SC बांधव ST बांधव यांच्यापर्यंत पाठवावं ही विनंती करतो. धन्यवाद.